महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना, शेतकऱ्यासाठी बंपर अनुदान. संपूर्ण माहिती चला बघूया व्हिडिओत. शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर करणं आता काळाची गरज आहे बनली आहे. त्या ही नांगर पलटी हे असं यंत्र आहे जे जमिनीचा खोल नांगरणी करून शेतीचा उत्पादकता वाढवते मदत करते. महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना पलटी नांगर खरेदीवर मोठा सबसिडी मिळत आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन शेतीला अधिक प्रॉफिटेबल बनण्यासाठी आहे. चला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. योजनेचा उद्देश आणि फायदे. महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण विभागीय अंतर्गत राबवली जात आहे. मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक ॲग्रिकल्चर खरेदीसाठी अधिक मदत करणे आणि शेती वाढवणं आहे. पलटी नांगर वापरल्याने जमिनीची मशागत चांगली होते, पिकाची वाढ सुधारते आणि या योजनेमुळे अल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना देखील फार्मिंगचा लाभ घेता येणार आहे. योजनेचे प्रमुख फायदे. आर्थिक सहाय्य. पलटी नांगर खरेदीसाठी 40% ते 50% सबसिडी मिळते. उत्पादकता वाढ. जमिनीची खोल नांगरणी करून पिकाचं सुधारते. वेळेची बचत आणि यंत्रामुळे शेतीची काम सोपे आणि जलद होतात. सुलभ अर्ज प्रक्रिया. महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं सोपं आणि आहे. पारदर्शक अर्जाची स्थिती ट्रॅक करणं आणि SMS जीमेल द्वारे अलर्ट करता येते. पलटी नांगर अनुदान योजनेची पात्रता. महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. ही योजना विशेष लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे, जेणेकरून त्यांना मॉडर्न टूल्स वापरता येतील. खालीलप्रमाणे पात्रता आहे. शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. दुसरं, शेतकऱ्याकडे 7/12 आणि आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तिसरे, जमिनीचं क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा जास्त नसावं. चौथं, यापूर्वी तेच यंत्र खरेदी केलं असेल तर पुढील 10 वर्षे त्याचं यंत्रासाठी अर्ज करता येणार नाही. आधार लिंक बँक खातं असणं गरजेचं आहे, यामध्ये सबसिडी जमा होईल. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र. महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजनेसाठी अर्ज करणं खूप सोपं आहे. तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा जवळचे CSC केंद्रावर कृषी कार्यालयात जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. सध्या पोर्टलवर सुधारणा सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद आहे, पण लवकरच पुन्हा ही सुरू होईल. अर्जासाठी आवश्यक कागदपत्र. आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स प्रत. 7/12 आणि 8 उताऱ्याऐवजी बँक पासबुक. आधार लिंक खात्याचा तपशील. पलटी नांगर क्वालिफिकेशन आणि GST बिल. जात प्रमाणपत्र. शेतकऱ्यासाठी प्रवर्गातील राखीव जागा. पासपोर्ट आकाराचा फोटो. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल लेटर मिळेल, ज्याशिवाय यंत्र खरेदी करता येत नाही. हे पत्र मिळाल्यावरच तुम्ही पलटी नांगर खरेदी करू शकता. अनुदान किती आणि कसं मिळेल. महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना अंतर्गत पलटी नांगराच्या प्रकारानुसार अनुदान मिळते. उदाहरणार्थ, हायड्रोलिक ड्रिपल बॉटम पलटी नांगरसाठी सुमारे 71,600 रुपये आणि मेकॅनिकल डबल बॉटमसाठी 32,000 रुपये अनुदान मिळू शकते. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% आणि राखीव प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% सबसिडी मिळते. अर्ज मंजूर झाल्यानंतर सबसिडी थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होते. यासाठी लॉटरी पद्धती वापरली जाते, ज्यामुळे ट्रान्सपेरंट निवड प्रक्रिया होते. तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन लॉटरी यादी अर्जाची स्थिती तपासू शकता. अर्ज करताना काय काळजी घ्याल. महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना मध्ये अर्ज करताना चुका टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. सर्व कागदपत्र सेकंड आणि स्पष्ट असावीत. अर्ज सबमिट करण्यासाठी सर्व माहिती डबल चेक करा. इंटरनेट कनेक्शन स्थिती असल्याची खात्री करा, जेणेकरून अर्ज प्रक्रिया अर्धवट राहणार नाही. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यात अडचण येत असेल तर जवळच्या कृषी कार्यालयात किंवा CSC केंद्राची मदत घ्या. शेतकऱ्यांसाठी टिप्स आणि सल्ला. महाडीबीटी पलटी नांगर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक गोल्डन आहे. पलटी नांगर खरेदी केल्याने तुमची शेती आणि प्रॉपर्टिव्हिटी आणि कॉस्ट इफेक्टिव्ह
होईल. यंत्र करताना कडूनच खरेदी करा, वेंडरकडूनच, आणि GST बिल मिळवण्यासाठी खात्री करा. तसंच योजनेचा अपडेट तुमच्या MyDBT पोर्टलवर आणि कृषी विभागाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला काही शंका असतील तर हेल्पलाईन नंबरवर किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. धन्यवाद.